नमस्कार. सध्याला निवडणूक प्रक्रियांबद्दल खूप सारा गोंधळाची परिस्थिती आहे आणि त्याबाबतच आपण एक कम्युनिकेशन आत्ता मुख्य निवडणूक आयुक्त त्याच्याचबरोबर पुणे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्त यांना गेलेले आहे. आपण खरं तर दोन सूचना याबाबत दिलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. पहिली सूचना अशी आहे की ज्या पद्धतीनं पॅन आधारला लिंक केलं आहे त्याच पद्धतीनं वोटिंग कार्ड्स हे आधारला लिंक करण्याची आपण सूचना दिलेली आणि याचा फायदा असा होणार आहे की ह्याच्यामुळं जे डुप्लिकेट किंवा फेक वोटर्स आहेत हे डिलीट होतील. हा पहिला गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की आपण सध्याला बघतो ईव्हीएमच्या बाबत पण खूप मोठ्या शंका उपस्थित होतात आहेत. पण ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम नाही, व्हीव्हीपॅटमध्ये प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्यामध्ये सजेशन असं दिलं की व्हीव्हीपॅटची जी रिसीट आहे ती मॅन्युअल सबमिशन्सची प्रोव्हिजन करा. म्हणजे जसं आपलं ATM मधून रिसीट निघते आणि आपण बघू शकतो त्याच पद्धतीनं ईव्हीएमला दिलेलं मत व्हीव्हीपॅटचं जे प्रिंटआउट येईल ते मी बघू शकेन की मी कुणाला मतदान केलं आणि नंतर मी ते एका बॅलेट बॉक्समध्ये टाकेन. ह्याच्याने ईव्हीएम आणि बॅलेट बॉक्सचे दोन्हीचे देखील पर्पज सर्व होते. त्याचबरोबर तिसरं याच्यामध्ये सजेशन असं दिलेलं आहे की 18 वर्षानंतरनं कंपल्सरी सगळ्यांचं नाव हे इलेक्शन लिस्ट किंवा वोटर लिस्टमध्ये आलंच पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना ह्याच्यामध्ये सहभागी होण्याचं एक चान्स भेटेल. आणि चौथं ह्याच्यातलं सजेशन असं आहे की ॲडिशन आणि डिलिशन हे फक्त आणि फक्त जन्म आणि मृत्यूचं जी नोंदणी असते सरकारी त्याच्यातनं होईल. त्यामुळं अपेक्षा करतो की हा व्हिडिओ सगळ्यांना आवडेल आणि ह्याचा फायदा एक पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.